भिवंडीतील 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 7 जणांचा मृत्यू तर आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती। युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। पुढील काही तासांमध्ये विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये ढगफुटीसदृश पाऊस। 100 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। घरांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी। धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट। अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा। यवतमाळमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। कोल्हापूरच्या नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरामध्ये दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। श्रींच्या चरणांवर कृष्णेचं पाणी प्रवाहित होताच दुसरा दक्षिणद्वार सोहळा संपन्न। राज्यामधील धरणांमध्ये सध्या फक्त 63.25% पाणीसाठा शिल्लक। जुलै महिना संपत आला असताना सुद्धा धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही। मराठवाड्याची चिंता कायम। कोकण, पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। देशाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल गरजेचा। विधेयकामुळे परीक्षा पद्धत अधिक मजबूत आणि पारदर्शक होईल। मोदींनी व्यक्त केला विश्वास। एफडीए कडून राज्यामध्ये 2 दिवसांमध्ये 22 ठिकाणी धाड। सुमारे 1,03,04,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त। 2,862 लिटर दूध आणि 373 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त। आणि कोल्हापूरमध्ये अवैध गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचा पर्दाफाश। माजी आरोग्य उपसंचालक डॉक्टर चंद्रकांत गायकवाडांना रंगेहात अटक। आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठी कारवाई।